आणि यानंतर बातमी नागपूरमधून आहे। नागपूरमध्ये जो बिबट्या आढळला होता त्याला सध्या डार्ट मारून बेशुद्ध करण्यात आलेला आहे। त्या बिबट्याचं रेस्क्यू ऑपरेशन सुरू होतं। वन विभाग आणि पोलीस पथक तिकडे दाखल झालं होतं। या बिबट्याला सध्या डार्ट मारून बेशुद्ध करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर वन विभाग या बिबट्याला ताब्यात घेईल। एका इमारतीमध्ये हा बिबट्या शिरलेला होता। त्याला सध्या डार्ट मारून बेशुद्ध करण्यात आल्याची माहिती मिळते। राज्यभरामध्ये मानवी वस्तींमध्ये बिबट्याचा वावर हा वाढलेला आहे आणि ही सध्या चिंतेची बाब आहे। तुषार कोहळे आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। तुषार, डार्ट मारून बेशुद्ध करण्यात आलेला आहे, यापुढे काय कार्यवाही केली जाईल? निश्चित अत्यंत यशस्वीरित्या वन विभागाने संपूर्ण मोहीम यशस्वी केली असं म्हणावं लागेल। जर का आपण बघितलं तर पहिल्या माळ्यावर बिबट्या एका खोलीमध्ये होता। तिथे सुरुवातीला वन विभागाच्या पथकाने त्या बिबट्याची लोकेशन आयडेंटिफाय केली। त्यासाठी कॅमेऱ्याचा वापर करण्यात आला आणि त्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून त्याची लोकेशन आयडेंटिफाय झाल्यानंतर त्याला वन विभागाच्या कर्मचाऱ्याने डार्ट मारला आणि डार्ट मारल्यानंतर आता तो बिबट्या बेशुद्ध झालेला आहे। बेशुद्ध झाल्यानंतर आता आपण बघू शकतो की वन विभागाचं जे वाहन आहे, वन विभागाची ॲम्ब्युलन्स म्हणता येईल, ही इथे आलेली आहे। त्याच्या आतमध्ये पिंजरा देखील आहे। जसंही त्या बिबट्याला बेशुद्ध अवस्थेमध्ये ॲम्ब्युलन्समध्ये आणलं गेलं की आतमध्ये पिंजऱ्यामध्ये टाकलं जाईल। सुरुवातीला जर आपण विचार करायचं झालं तर संपूर्ण मानवी वस्ती आहे आणि या मानवी वस्तीमध्ये मागच्या 1 तासापासून हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू होतं। या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात नागरिकांनी देखील बघायची गर्दी केलेली होती। तिकडे जर का तुम्ही उजव्या बाजूला जर का बघितलं तर बघा की त्या मोठ्या संख्येने इथे नागरिक हे सगळं रेस्क्यू ऑपरेशन बघण्यासाठी रस्त्यावर उतरलेले आहे। वेगवेगळ्या इमारतीच्या गच्चीवर आपल्याला पाहायला मिळतात। बाजूने हा फ्लायओव्हर आहे, या फ्लायओव्हरवर देखील मोठ्या संख्येने गर्दी पाहायला मिळत आहे। मात्र शेवटी साधारण 1 तासाच्या अथक परिश्रमानंतर वन विभागाच्या पथकाने डार्ट मारून त्या बिबट्याला बेशुद्ध केलेला आहे आणि कोणत्याही क्षणाला हे जे समोर दार दिसते या दारातूनच वन विभागाचे कर्मचारी या बिबट्याला बाहेर आणणार आहे आणि नंतर मग ॲम्ब्युलन्समध्ये नेणार आहे। सध्या काय चित्र आहे, सध्या ऑपरेशनची काय स्थिती? बिबट्या लोकेट झालेला आहे आणि त्याचं रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। पुढील अर्ध्या तासामध्ये त्याला सुरक्षित आपण बघू शकता, वन विभाग सगळं मुस्तैदी तयार आहे। पुढील अर्ध्या तासात त्याला असा दिसतो अंदाज की साधारण या मोहिमेमध्ये किती कर्मचाऱ्यांचा वापर झाला वन विभागाचा? तर आता वन विभागाचे 20-30 कर्मचारी मला इथे दिसत आहेत आणि डॉक्टरांची पण व्यवस्थित टीम इथे आहे, समूह आहे। जर का आपण बघितलं तर इथे जे अनिल राऊत यांचं जे घर आहे, अनिल राऊत यांच्या घराचा जो बाजूला जिना आपल्याला पाहायला मिळतो, त्या जिन्यातनं त्यांच्या मुलगी वर पहिल्या माळ्याच्या खोलीवर गेली आणि तिथे एका खोलीमध्ये त्याला बिबट्या असल्याचं दिसलं। ती धावत खाली आली होती आणि तिच्या वडिलांना याची माहिती दिली आणि त्यानंतर मग एकच गोंधळ उडाला। सुरुवातीला पोलिसांना याची माहिती देण्यात आली, त्यानंतर मग वन विभागाला याची माहिती देण्यात आली। सुरुवातीला पोलीस इथे आले, पोलिसांनी या संपूर्ण परिसराला बॅरिकेडिंग केली। खरं तर नागरी वस्ती आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात इथे बघ्यांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते। आपण बघू शकतो की जी प्रक्रिया आहे रेस्क्यूची ती बऱ्यापैकी पूर्ण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि आता कोणत्याही क्षणाला त्या बिबट्याला आतमध्ये इथे पिंजऱ्यामध्ये आणलं जाणार आहे। त्यासाठी ही पूर्ण वन विभागाचं पथक देखील इथे सज्ज असल्याचं दिसून येत आहे। मात्र महत्त्वाची गोष्ट की ही अत्यंत जोखमीची मोहीम होती, कारण की नाशिकचा एक अनुभव होता वन विभागाकडे की बिबट्याला रेस्क्यू करताना थोड्या जरी चुका झाल्या तर तो पळून जातो। त्यामुळे वन विभागाने ते पूर्णतः खबरदारी घेतली। सुरुवातीला पहिल्या माळ्यावर जो हॉल होता त्या हॉलच्या सगळ्या एक्झिट पूर्णतः नेटने बंद करण्यात आलेल्या होत्या। त्यानंतर वन विभागाने त्यांचा छोटा ड्रोन काढला, त्या ड्रोनचा वापर करून ड्रोनच्या माध्यमातून आतमध्ये त्या बिबट्याची लोकेशन ट्रॅक करण्यात आली आणि मग जेव्हा बिबट्याची स्थिती आणि लोकेशन ट्रॅक झाल्यानंतर वन विभागाच्या कर्मचाऱ्याने त्याला डार्ट मारून बेशुद्ध केलं। आतापर्यंत या स्थितीपर्यंत हे ऑपरेशन पोहोचलेलं आहे। आत्ता बिबट्याला कोणत्याही क्षणाला या सीडी आपल्याला समोर दिसतात, त्या सीडीच्या माध्यमातून बाहेर काढलं जाईल आणि इथे आणलं जाईल। पण त्याआधी मी तुम्हाला दाखवतो की स्थानिकांनी देखील मोठ्या प्रमाणामध्ये हे सगळं ऑपरेशन बघण्यासाठी गर्दी केलेली आपण बघू शकतो की रस्त्याच्या दुतर्फा दोन्ही बाजूने अशा प्रकारे इथल्या स्थानिक नागरिकांची गर्दी पाहायला मिळत आहे। ओव्हरब्रिजवर असेल, स्थानिक रस्त्यावर असेल आणि
हुल्लडबाजी देखील त्यांची पाहायला मिळते। मात्र पोलिसांनी तितक्या संयमाने या संपूर्ण परिस्थितीला हाताळलं, कारण की त्यांना या गोष्टीची कल्पना होती जर का या मोहिमेमध्ये कोणतीही चूक झाली तर निश्चितच एक मोठा अनर्थ टळू शकतो। शेवटी आजूबाजूला नागरी वस्ती आहे, घरं आहे आणि नागरिकांच्या सुरक्षेचा देखील एक मोठा प्रश्न होता। त्या पार्श्वभूमीवर अत्यंत सुरुवातीला ज्या प्रकारे वन विभागाने या संपूर्ण मोहीमला ऑपरेट करण्याच्या आधी पूर्णतः या घराची रेखी केल्यानंतर घराचं आयडेंटिफिकेशन केलं की कुठे कुठे ठीक आहे. एक्झिट आहे, बिबट्या कुठनं पळून जाऊ शकतो, ते सगळे एक्झिट क्लोज केले आणि त्यानंतर मग कॅमेऱ्याच्या बरोबर आहे, माध्यमातून अत्यंत बिबट्याचं स्टेप बाय लोकेशन ट्रॅक स्टेप करून संपूर्ण हे रेस्क्यू ऑपरेशन राबवलं गेलेलं आहे आणि आता अर्थात सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला असेल, कारण बिबट्याला डाट मारून बेशुद्ध करण्यात आलंय। तुषार, अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।